राहुल गांधी साहेब यांनी लोकसभेमध्ये जे आरोप केलेत, काल राहुल गांधी साहेबांचं लोकसभेमध्ये अतिशय सुंदर भाषण केलं त्यांनी आणि त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा विषय काढला आणि महाराष्ट्राचा विषय काढून कशा पद्धतीनं 2019ची लोकसभा ते 2024ची लोकसभा म्हणजे 5 वर्षामध्ये किती मतदान वाढलं, अंदाजे 7 लाख आणि 2000च्या लोकसभेपासून तर 2024च्या विधानसभेपर्यंत 4 महिन्यामध्ये किती मतदान वाढलं, 70 लाख. हे 70 लाख जे मतदान वाढलं म्हणजे 5 वर्षात फक्त 7 लाख मतदान वाढतं आणि 4 महिन्यात 70 लाख मतदान वाढतं. त्याच्यामुळे त्यांनी संशय व्यक्त केला की याच्यामध्ये हे मतदान, या मतदानाच्या भरोश्यावरच सध्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र लोकांचं जे सरकार आहे, हे फक्त हे 70 लाख जे मतदान जे जास्तीचं वाढवून करण्यात आलं आणि जशा पद्धतीनं EVMचे घोटाळे झाले त्याच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा आमचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला डायरेक्टिव्ह देऊन 2 आठवड्यामध्ये संपूर्ण माहिती द्यायला लावली. त्याच्यामुळे हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार EVMच्या माध्यमातून इथे आहे. हे EVM सरकार आहे. हे 70 लाख मतदान ज्या पद्धतीनं 4 महिन्यामध्ये म्हणजे 2024ची लोकसभा ते 2024ची विधानसभा या 4 महिन्यामध्ये कसं वाढलं, त्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती इलेक्शन कमिशनने दिली पाहिजे.